नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 ऑक्टोबरचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. आय होप या सिरीजचा तुम्हाला फायदा होत असेल. आपण पूर्ण ऑगस्ट महिना कव्हर केला, त्याचबरोबर सप्टेंबर महिना कव्हर केलेला आहे. ही सिरीज सुरू करून 2 सक्सेसफुल महिने जे आहे ते आपले कंप्लीट झालेले आहे आणि आता आपण तिसऱ्या महिन्यामध्ये पदार्पण करत आहोत. तर बघा मित्रांनो, 1 ऑक्टोबरच्या करंट अफेअर्सला सुरुवात करण्या अगोदर आजपासून राज्यसेवेची लाईव्ह बॅच आपण जी आहे रिव्हिजन बॅच ती सुरू करत आहोत. तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बघा मित्रांनो, या बॅचचे लेक्चर जे आहे, टाइम टेबल जे आहे ते लवकरच तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून दिला जाईल. सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना डिस्काउंट असेल, बघा 999 मध्ये ही बॅच असेल आणि त्यामध्येही काही डिस्काउंट करता येईल का, कारण विद्यार्थ्यांनी ऑलरेडी खूप साऱ्या फीस भरलेले आहे. तर त्यासाठी मी काहीतरी बघतो, ऍडजस्ट करतो. ठीक आहे, तर त्यामध्येही तुम्हाला डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करेल पहिले 3 दिवस. ठीक आहे, तर 999, आता याची फी 1999 असणार आहे. ठीक आहे, पण तुम्ही इतक्या सगळ्या बॅचेस जॉईन केल्या त्यामुळे तुम्हाला यामध्येही काहीतरी डिस्काउंट जे आहे, आता 50% डिस्काउंट ते 999, यामध्येही काही डिस्काउंट देता आलं तर मी ट्राय करेल. ठीक आहे, माझ्या परीने. इथं बघा मित्रांनो, आपली रेकॉर्डेड बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. तिची फी 999 आहे. त्याचबरोबर कंबाईन फाउंडेशन बॅच आहे, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. 1 इयरची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरची बॅच आहे. तुम्हाला ऑलरेडी मेन्सचा सिलेबस उपलब्ध करून दिलेला आहे. आता या सगळ्या बॅचेस जे आहे त्यांना अपडेटेड ऑक्टोबर महिन्याचा पूर्ण शेड्यूल जो आहे तो एकदाच देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची बॅच जी आहे ती सुद्धा आजपासून सुरू होत आहे. बघा, रेल्वे भरतीची बॅच आहे, त्यावर कूपन कोड दिलेला आहे RRB 50 नावाचा. ठीक आहे, सगळ्यांचं शेड्यूल आज तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. या नोट्स आहे, ठीक आहे, त्या तुम्ही परचेस करू शकता ऍप्लिकेशनवरून. सगळ्या बॅच अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर असणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुद्धा आपल्याकडे आहे. हे टेलिग्रामचं चॅनल, हे इंस्टाचं पेज आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. सुरुवात करूया 1 ऑक्टोबरच्या करंट अफेअर्सला. बघा मित्रांनो, तुमच्या समोर आहे पहिला क्वेश्चन. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी, ज्याला आपण आयफा म्हणतो. ठीक आहे, तर हा जो आयफा पुरस्कार होतो 2024चा, या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा मित्रांनो, जो आयफा पुरस्कार होता त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला शाहरुख खान यांना. कोणत्या चित्रपटासाठी? तर जवान या चित्रपटासाठी. मग आता मी तुम्हाला पूर्ण आयफा मध्ये जे काही मेन पुरस्कार आहे ते सगळे सांगतो. बघा मित्रांनो, बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ॲनिमलला मिळाला. ह्या ॲनिमलचे डायरेक्टर कोण आहे? संदीप रेड्डी वांगा. यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवानसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार विधू विनोद चोप्रा 12th फेल मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार अनिल कपूर यांना. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार शबाना आझमी यांना. अनिल कपूर यांना हा जो पुरस्कार आहे हा ॲनिमल साठी मिळाला आणि शबाना आझमींना रॉकी आणि राणीची प्रेम कहाणीसाठी मिळाला. त्यानंतर नकारात्मक बेस्ट विलनचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो बॉबी देओल यांना मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आयफाचे पुरस्कार आपण बघितले. त्याचबरोबर बघा मित्रांनो, चित्रपट सृष्टीमध्ये 25 वर्ष पूर्ण केल्याची उपलब्धी कोणी प्राप्त केलेली आहे? तर करण जोहरने प्राप्त केली. त्याबाबत त्यांचं जे काही त्यांना सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदानाचा पुरस्कार जयंतीलाल गडा आणि हेमा मालिनी यांना देण्यात आला. तर चित्रपट सृष्टीमध्ये 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल कोणाचा सन्मान करण्यात आला? करण जोहर. आणि चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल हेमा मालिनी आणि जयंतीलाल गडा यांना सन्मानित करण्यात आले या पुरस्कारामध्ये. तर मेन तुम्हाला सांगतो काय विचारलं जाऊ शकतो. सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारला जाऊ शकतो, अभिनेता अभिनेत्री, त्यानंतर डायरेक्टर विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला हे योगदानासाठी जो काही पुरस्कार आहे तर त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. यानंतर पुढे जाऊया. बघा, दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. कोणत्या राज्यातील अँड्रो विलेज, अँड्रो नावाचं गाव आहे, तर त्याला 2024चा सर्वोत्कृष्ट हेरिटेज टुरिझम व्हिलेजचा पुरस्कार मिळालेला आहे. कोणतं? हेरिटेज म्हणजे जे वारसा, आपण म्हणूया पर्यटन गावाचा पुरस्कार. ठीक आहे, वारसा पर्यटन गावाचा पुरस्कार, वारसा पर्यटन गावाचा पुरस्कार. तर बघा मित्रांनो, अँड्रो विलेज जे आहे ते कुठलं आहे? तर अँड्रो विलेज आहे मणिपूरचं. कुठलं आहे? मणिपूरचं. तर मणिपूरचं एक अँड्रो गाव आहे. त्याने त्याची जी काही आपण म्हणूया सांस्कृतिक वारसा जो आहे तो जपलेला आहे. त्या गावामध्ये एक जुनं मंदिर आहे, त्यांनी त्याला प्रॉपर तसंच ठेवलेलं आहे. त्या गावामध्ये एक विशिष्ट प्रकारची अग्निपूजा पारंपरिक एकदम आपण म्हणूया एक 700-800 वर्षापासून ती पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ती आज पण होते. ठीक आहे, त्यांनी हा जो वारसा आहे तो जपलेला आहे. म्हणून अँड्रो गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन
गावाचा पुरस्कार कशाच्या बाबतीत तर वारशाच्या बाबतीत, हेरिटेजच्या बाबतीत हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया बघा. तिसरा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने CM7 नावाची योजना सुरू केली? CM7 नावाची योजना सुरू केली मित्रांनो त्रिपुराच्या सरकारने. कोणी सुरू केली? त्रिपुराच्या सरकारने. CM7 योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरला काय करायचंय, त्या जिल्ह्यामधील 200 विद्यार्थ्यांची निवड करायची. किती विद्यार्थ्यांची? 200 विद्यार्थ्यांची निवड करायची. आणि या 200 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. कशासाठी? शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाणार आहे. मग किती मदत केली जाणार आहे तर वर्षाला 60,000, म्हणजेच महिन्याला 5,000 रुपयाची मदत जी आहे ती केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील, त्रिपुरामधील प्रत्येक जिल्ह्यातील 200 विद्यार्थ्यांना, हे 200 विद्यार्थी कोण निवडल तर कलेक्टर. ठीक आहे. तर ही जी मदत आहे 5,000 रुपयाची प्रत्येक महिन्याला, वार्षिक 60,000 रुपये, ती CM7 योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. ठीक आहे. तर त्रिपुरा लक्षात ठेवा. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी ही CM7 नावाची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षासाठी 1.20 कोटी रुपये इथं जो काही खर्च आहे तो मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर त्रिपुरा विषयी जाणून घेऊया. बघा मित्रांनो, मेन गोष्टी. आता त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री नगर उन्नती प्रकल्प जो आहे तर तो राबवला जाणार आहे. जे काही शहर वगैरे आहे त्यांना पाणी पुरवठा या अंतर्गत केला जाणार आहे. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकने किती कोटींची मदत केली तर 530 कोटींची. हे विचारलं जाऊ शकतं बघा. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी अलीकडे एक मंदिराचं उद्घाटन केलं, सिद्धेश्वरी मंदिर. तर त्याचं उद्घाटन कुठं झालं तर बरकाथल, त्रिपुरा. त्यानंतर बघा, कोकबोरक डे म्हणजे त्रिपुरा भाषा दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 19 जानेवारीला. आता बघा, हा मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला मागं अरुणाचल प्रदेशचे एक उत्तराखंडचे काय विचारलं होतं तर ब्रँड अँबॅसेडर विचारलं होतं. ठीक आहे. पर्यटनाविषयक ब्रँड अँबॅसेडर विचारलं होतं. मग त्रिपुराच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे तर सौरव गांगुली. 100% असे क्वेश्चन तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये 100% हा क्वेश्चन तर विचारलाच जाईल. यानंतर चौथा क्वेश्चन, भारतातील पहिली एअर ट्रेन 2027 पर्यंत कोणत्या विमानतळावर सुरू होईल? तर बघा मित्रांनो, एअर ट्रेन जी आहे, विमानतळावर जी काही एक छोटीशी ट्रेन असते तिला एअर ट्रेन म्हटलं जातं. मग ती भारतामध्ये अजून सुरू करण्यात आलेली नाहीये, पण ती 2027 पर्यंत दिल्ली विमानतळावर सुरू केली जाईल. जवळपास 7 किलोमीटर अंतर कव्हर करेल. लोकांना या टर्मिनल पासून त्या टर्मिनल पर्यंत म्हणजे 2 ठिकाणांदरम्यान जाण्याला इथं ही ट्रेन जी आहे ती मदत करणार आहे. ठीक आहे. आता बघा, आपण काय बघितलं, भारतातील पहिली म्हणजे हा क्वेश्चन कोणत्या कॅटेगरीतला आहे? पहिल्या कॅटेगरीतला आहे. मग आता सगळ्या पहिल्या घडामोडी ज्या आहेत ते बघून घेऊ. जसं की गोव्यात आपलं पहिलं स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज जे आहे समुद्र प्रताप कोणी सुरू केलं तर भारतीय तटरक्षक दलाने याला लॉन्च केलेला आहे अलीकडे. त्यानंतर भारतातील पहिला GI टॅग असलेला अंजिराचा रस कोणत्या देशामध्ये निर्यात करण्यात आला? पोलंडमध्ये निर्यात करण्यात आला. त्यानंतर एअरबस नावाची एक विमान बनवणारी कंपनी आहे, तर ती पहिलं मेड इन इंडिया नावाचं हेलिकॉप्टर बनवणार आहे H-25 नावाने. तर ते कधी लॉन्च होईल तर ते 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, युनेस्कोच्या यादीत पहिलं भारताचं साहित्य शहर कोणतं ऍड करण्यात आलेले? कोझिकोडा शहर. त्यानंतर TCS कंपनी आणि कोणत्या IIT ने संयुक्तपणे भारताचा पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित केला आहे? तर तो IIT बॉम्बे आणि TCS या दोघांनी मिळून विकसित केलेला आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, कोणत्या भारतीय कंपनीने जगातील पहिलं 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन विकसित केलं? तर अग्निकुल कॉस्मॉस. त्यानंतर गेल इंडिया लिमिटेडने पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे कार्यान्वित केलेला आहे? कुठे लॉन्च केलेला आहे तर विजयपूर मध्य प्रदेश. त्यानंतर भारतातील पहिलं स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान FWD-200B म्हणजे हे काय एका टाईपचं ड्रोनच आहे, त्यामध्ये मानव नसणार आहे. ठीक आहे. पण हे अशा प्रकारचं विमान आहे, ते बॉम्बर आहे, त्याच्यामध्ये खूप सारे बॉम्ब असणार आणि त्याला आपण जिथं म्हणू तिथं त्यामधून बॉम्ब काय करू शकतो? ड्रॉप करू शकतो. मग अशा प्रकारचं बॉम्बर कोणी विकसित केलं? ते कंपनी आहे फ्लाइंग वेज डिफेन्स यांनी हे बॉम्बर विकसित केलेलं आहे. इथे तुम्हाला यांचा शॉर्ट फॉर्म पण बघायला मिळतो FWD-200B. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बॉम्बर विमान जे आहे ते फ्लाइंग वेज डिफेन्स यांनी तयार केलेलं आहे. त्यानंतर HDFC बँक ही पहिली खासगी बँक बनलेली आहे ज्यांनी लक्षद्वीप मध्ये आपली शाखा ओपन केली आहे. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये फक्त SBI च्या शाखा होत्या,
आता HDFC बँक ही पहिली खासगी बँक बनलेली आहे आपली शाखा ओपन करणारी. आणि कोणत्या राज्याने भारतातील पहिलं सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म जसं की नेटफ्लिक्स असतं, ॲमेझॉन असतं, हॉटस्टार असतं, ठीक आहे, झी5 वगैरे अनेक OTT प्लॅटफॉर्म तुम्ही बघितले असेल, त्याचप्रमाणे सी स्पेस नावाचा OTT प्लॅटफॉर्म कोणत्या राज्य सरकारने सुरू केला तर केरळ. अशा प्रकारे पहिल्या आपण लेटेस्ट करंटमध्ये चर्चेमध्ये असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी इथं कव्हर केलेल्या आहेत. 5वा क्वेश्चन, ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तो कोणत्या देशाशी संबंधित आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं त्याने सगळ्या प्रकारच्या क्रिकेट प्रकारामधून निवृत्ती घेतली. आता तो IPL मध्येही खेळणार नाहीये. IPL मध्ये तो 13 वर्ष चेन्नई सुपर किंग्स सोबत खेळत होता, पण अलीकडे एक न्यूज आली होती त्याची जी नियुक्ती आहे ती KKRचा कोच, कोलकाता नाईट रायडर्सचा कोच म्हणून करण्यात आलेली आहे. 2011 मध्ये ड्वेन ब्राव्हो IPL मध्ये चेन्नई सुपर किंग कडून खेळायला लागला होता आणि तो जवळपास 2024 पर्यंत त्याचा कॉन्ट्रॅक्ट होता. 2024 पर्यंत तो कोणत्या ना कोणत्या आपण म्हणूया रोलमध्ये चेन्नई सुपर किंग सोबत तिथं आपल्याला डगआउट मध्ये बघायला मिळायचा. यानंतर बघा जागतिक हृदय दिवस 2024 कधी साजरा केला गेला असं म्हणायला पाहिजे, कारण हा 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, आपल्याला कोणताही दिवस, मी नेहमी सांगतो दिवस लक्षात ठेवा 29 सप्टेंबर. त्यानंतर जर बघितलं 29 सप्टेंबर नंतर आपल्याला दुसरं काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, थीम यूज हार्ट फॉर ऍक्शन. ठीक आहे, कृतीसाठी हृदय वापरा ही या हार्ट डे ची थीम होती. त्याचबरोबर जर बघितलं ही थीम जी ती 2024 पासून 2026 पर्यंत हार्ट डे ची थीम ही सेमच राहणार आहे. त्याचबरोबर जो काही हार्ट डे, वर्ल्ड हार्ट डे तो 1999 मध्ये सुरू करण्यात आला होता. सेलिब्रेट करणं 1999 मध्ये सुरू केलं गेलं होतं वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि WHO माध्यमातून. बघा मित्रांनो, आता काही महत्त्वाचे दिवस सांगतो तुम्हाला, जसे की जागतिक रेबीज दिवस 28 सप्टेंबर, जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस 17 सप्टेंबर, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस 15 सप्टेंबर, राष्ट्रीय पोषण सप्ताह. आता हे लक्षात ठेवा, पोषण सप्ताह हा पोषण महिना यावर क्वेश्चन विचारले जातील. तर राष्ट्रीय पोषण महिना पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर. त्यानंतर जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबर, याची थीम महत्त्वाची म्हणून मी थीम ठेवलेली आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन. त्यानंतर राष्ट्रीय अभियंता दिवस नॅशनल इंजिनियर्स डे 15 सप्टेंबर. राष्ट्रीय वन शहीद दिवस, आपण जर बघितलं तर वनांसाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्याविषयीचा दिवस आपण यापूर्वी अभ्यासलेले बघा 11 सप्टेंबर. जागतिक स्वच्छता दिन जो आहे तो 20 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. त्याची थीम होती आर्टिक शहरे आणि सागरी कचरा. जागतिक बांबू दिवस 18 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस 23 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस 21 सप्टेंबर. हिंदी दिवस 14 सप्टेंबर आणि आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन जर आपण बघितलं 5 सप्टेंबर. ठीक आहे, म्हणजे संपत्ती दानाविषयीचा दिवस असतो हा. यानंतर 7वा क्वेश्चन, कोणत्या राज्यात 20,942 फूट उंच शिखराला दलाई लामा यांचं नाव देण्यात आलेले. तर हे जे शिखर आहे मित्रांनो हे कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो, 20,942 फूट उंच शिखर ते अरुणाचल प्रदेशमध्ये. तर अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक गिर्यारोहक या शिखरावर गेले आणि त्यांनी या शिखराला त्या स्तांग्यांग ग्यात्सो पीक असं नाव दिलं. तर दलाई लामा यांचं मूळ नाव काय आहे, स्तांग्यांग ग्यात्सो असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, आपण दलाई लामा असं नाव नाही दिले, त्याला स्तांग्यांग ग्यात्सो असं नाव दिलेलं आहे. तर स्तांग्यांग ग्यात्सो पीक म्हणून आता हे शिखर जे आहे ते ओळखलं जाणार आहे 20,942 फूट उंचीचं. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथे ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्घाटन कोणी केलं. बघा मित्रांनो, आता अलीकडे एक पक्षी पार्क जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. बघा मित्रांनो, नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहे. त्यांनी हा जो बर्ड पार्क आहे हा नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे जो आहे 44 तर यावर ओपन केलेला आहे. हा जो बर्ड पार्क आहे हा जवळपास 8.23 हेक्टर मध्ये ओपन केलेला आहे, ज्यामध्ये 2.5 हेक्टर मध्ये आपण काय करू शकतो, वनांची लागवड करू शकतो. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर हा जो उपक्रम आहे हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेला आहे. नितीन गडकरी त्याचेच मंत्री आहे. त्याचबरोबर जर बघितलं स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या ज्या प्रजाती आहे त्याचं जतन करणं हा या पाठीमागील उद्देश आहे. 9वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, वर्गाबाहेरील विद्यार्थ्यांना शिक्षण अनुभव देण्याच्या उद्देशाने तेलंगणा दर्शन योजना कोणी सुरू केली. तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली बघा, रेवंत रेड्डी यांनी. आता वर्गाबाहेरील अनुभव म्हणजे काय मित्रांनो,
तर वर्गाबाहेरील अनुभव म्हणजे समजून घ्या वारसा स्थळे जे असतात, आपले ऐतिहासिक वास्तू ज्या असतात, ठीक आहे, तर अशा गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी तेलंगणा दर्शनी म्हणजे तेलंगणा दाखवणं की तेलंगणामध्ये हे ऐतिहासिक वास्तू आहे, हे ऐतिहासिक वारसा स्थळ आहे, ठीक आहे. तर त्यासाठी तेलंगणा दर्शन योजना रेवंत रेड्डी जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे त्यांनी सुरू केलेली आहे. ही योजना युवा विकास, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागांतर्गत सुरू करण्यात आली. आता तेलंगणाविषयी माहिती जाणून घेऊया. तेलंगणाची राजधानी हैदराबाद, रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहे, जिष्णू देव वर्मा राज्यपाल आहे. तेलंगणामध्ये 17 लोकसभेच्या जागा, 7 राज्यसभेच्या जागा आणि 119 विधानसभेच्या जागा आहे. तेलंगणा हे भारताचं 29वं राज्य बनलं होतं, पण आता सध्या भारतामध्ये राज्यांची संख्या आहे 28, कारण जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून टाकलेला आहे. तेलंगणा 2 जून 2014 साली आंध्र प्रदेश पासून वेगळं झालं होतं. तेलंगणाविषयी आता काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ, जसं की हैदराबाद कोणत्या नदीवर वसलेला आहे, तर मुसी नदी. तेलंगणा आंध्रमध्ये कधी ऍड झालं होतं आपण बघितलं, सेपरेट झालं 2014 ला, पण ऍड कधी झालं होतं तर 1956 ला. तेलंगणाच्या सीमा किती राज्यासोबत जुळतात, तर महाराष्ट्रासोबत आहे, पण महाराष्ट्र व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक सोबत तेलंगणाच्या सीमा लागू नये, म्हणजे 4 राज्यांसोबत आहे. त्यानंतर तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये जी सीमा आहे ती कोणत्या नदीने तयार केलेली आहे, तर ती प्राणहिता नदीने तयार केलेली आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये सण कोणकोणते सेलिब्रेट केले जातात, तर बोनालू, त्यानंतर बथुकम्मा आणि समक्का सरक्का. तर समक्का सरक्का हा अत्यंत फेमस सण आहे तेथील आदिवासी बांधवाचा. त्यावेळी जी काही महिलांची वेशभूषा आहे ती धारण केली जाते, ठीक आहे, तर हा सण लक्षात ठेवा. त्यानंतर समक्का सरक्का नावाने एक आदिवासी विद्यापीठ जे आहे ते तेलंगणामध्येच आपण काय केलेलं आहे, तर ते स्थापित केलेले, तयार केलेलं आहे आदिवासी विद्यापीठ समक्का सरक्का नावाने. त्यानंतर राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना सुद्धा आपण तेलंगणामध्येच केलेली आहे, ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. हळदीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर, तेलंगणा दुसऱ्या नंबरवर आहे, पण तेलंगणामध्ये राष्ट्रीय हळद बोर्ड जे आहे ते स्थापन करण्यात आलेले. त्यानंतर 7वा राष्ट्रीय पोषण महिना 2024 कधी आणि कधीपर्यंत आयोजित करण्यात आला, तर 7वा राष्ट्रीय पोषण महिना. आता आपण पोषण आठवडा बघितला 1 ते 7 सप्टेंबर, पोषण महिना जो आहे तो 1 ते 30 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. तर 7वा राष्ट्रीय पोषण महिना जो आहे मित्रांनो ते 1 ते 30 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला. या महिन्यामध्ये पोषण विषयक जागरूकता काय करण्यात आली की आपला आहार कसा असला पाहिजे, त्यामध्ये कोणकोणते घटक असले पाहिजे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. हा जो काही पोषण अभियान आहे, हे पोषण महिना, पोषण आठवडा, ठीक आहे, तर हे 2018 साली सुरू करण्यात आलं होतं. याची थीम काय होती, थीम विचारली जाऊ शकते, तर न्यूट्रिशन डाएट फॉर एव्हरीवन अशी थीम होती 2024 ची. आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाअंतर्गत हा जो काही पोषण आठवडा आहे, पोषण महिना आहे, तो सुरू करण्यात आला होता. यानंतर दलित आणि आदिवासी वरील अत्याचारांच्या बाबतीत कोणतं राज्य आघाडीवर आहे, तर बघा मित्रांनो, जे काही दलित आणि आदिवासी बांधव आहे तर त्यांच्यावरील अत्याचारांच्या बाबतीत उत्तर प्रदेश जे आहे मित्रांनो ते आघाडीवर आहे. उत्तर प्रदेश मधील लोक आदिवासी बांधव आणि दलित बांधवांवर खूप सारा अत्याचार करतात. 2 नंबरला आहे राजस्थान, 3 नंबरला आहे मध्य प्रदेश, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, आणि ही जी काही आकडेवारी आहे ती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाकडून 2022 नावाने एक अहवाल प्रकाशित करण्यात आला, त्यामध्ये ही आकडेवारी आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यानंतर वर्ल्ड टॅलेंट रँकिंग मध्ये कोणत्या देशात किती टॅलेंट आहे, किती प्रकारचं टॅलेंट आहे, यावरून वर्ल्ड टॅलेंट एक रँकिंग जी आहे ती जाहीर केली जाते. यामध्ये भारताचं स्थान काय, तर भारताचं स्थान आहे 58व, ठीक आहे. तर आजचा टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो, मी सेपरेट ऍड करायचं माझं राहून गेलं. तर बघा, पहिले टॅलेंट रँकिंग मध्ये सगळ्यात समोर आहे स्वित्झर्लंड, दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंगापूर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्झेंबर्ग. आणि हा जो टॅलेंट रँकिंग जी आहे ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट यासाठी यांनी हा निर्देशांक जो आहे तो जाहीर केलेला आहे. मग आता मी तुम्हाला आजच्या लेक्चर मधून एक महत्त्वाचा टेस्ट क्वेश्चन विचारतो, ठीक आहे. टेस्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी हा आहे की आता बर्ड पार्क जो आहे, बर्ड पार्क तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे. तुम्हाला महाराष्ट्रातील जिल्हा सांगायचा आहे. बर्ड पार्क महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे. आणि अजून एखादा क्वेश्चन विचारतो, ठीक आहे, मीच बघून घेतो एकदा क्वेश्चन, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही नका इकडे बघू. ठीक आहे,
बघा तुम्हाला हे सांगायचं आहे की अँड्रो गाव जे आहे ते अँड्रो गाव तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे अँड्रो गाव, ठीक आहे। आणि अँड्रो गावाला अलीकडे जो पुरस्कार मिळालेला आहे त्याचं नाव काय आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे। बघा आजपासून राज्यसेवेची बॅच सुद्धा सुरू होत आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता। लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड बॅच तो उपलब्धच आहे। आज सगळ्या बॅचला शेड्यूल दिला जाईल। त्या बॅचमध्ये कंबाईन फाउंडेशन बॅच आली, बीएमसीची बॅच आली, बीएमसीची बॅच सुद्धा आजपासूनच सुरू होत आहे। त्यानंतर रेल्वे भरतीची तिरंगा बॅच सुरू झालेली आहे, ठीक आहे। बीएमसी भरतीसाठी सेपरेट बॅच आहे, ठीक आहे। या सगळ्या बॅचेस आहे। त्यानंतर या सगळ्या आपल्या नोट्स आहेत त्या तुम्ही आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मधून परचेस करू शकता। या आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे अभ्यास मित्र। त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाचं पेज आहे, तर याला तुम्ही फॉलो करू शकता। थांबूया मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये। लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका। थांबूया इथे, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये। चलो बाय बाय एव्हरीवन।